काय झालं दादा तुम्हाला? काय झालं तुम्हाला? काय झालं? कशासाठी तुम्हाला मारलं दादा? अरे आता काय गुन्हा केला होता म्हणून तू दादाला मारलास? अरे विचार की तुझ्या मोठ्या भावाला काय गुन्हा केलाय? विचार तू. दादा तुम्ही तरी सांगा का मारले ते? नाही सूर्याजी नाही. अरे महाभावात कुय निर्माण करणार नाही. दादा पहिलीची शपथ आहे तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही भरपूर काय सहन केलं, पण हा राजेश वकील अजून जिवंत आहे. त्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सगळ्याला काय घडलं ते? राजेश पोरा अरे काय सांगू. अरे सूर्याची जमीन विकायला निघालाय. त्यासाठी माझ्याकडे कागदपत्र आणता ते म्हणतोय. अरे देवा परमेश्वरा. अरे सूर्याजी मला दादा जरी बोळा असला तरी हा तुझा भाऊ राजेश वकील जिवंत आहे. कुणाच्या जमिनीचं कागदपत्र? अरे राजेश वकीला दुःखात असेल मरणाला निमंत्रण देऊ नकोस. अरे तुला कागदपत्र पाहिजे या वाघाच्या पडल्यात आहेत. आणखी कुणाला घेण्याची हिंमत नाही. कोण तुला घ्यायचं असते कशाला घेतो त्याच बघतो. अरे तू सरपंच झाला म्हणून भावा गोळ्या निर्माण केलंस काय? रक्ताची नातं विसरलास काय? विसरलोय. हा घ्यायचे कागदपत्र हे घे कागद. घ्यायची कुणाची हिंमत नाही. असा भावात वय निर्माण करू नका. थांब राजेश थांब. खाली पडला की. अरे राजेश या नागाच्या शक्तीवर पाय दिलास का? तुला दोष केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव हा सूर्याजी आहे. सूर्याजी थांब सूर्याजी जाऊ नकोस. थांब पोरा. अरे दादा बघून घ्यायला हे गावामध्ये श्रीपाक्षी झालेला आहे. राजेश सूर्याजीला असं वाईट वांगा बोलू नका. अरे किती झालं तरी शेवटी आपला भाऊ आहे. अरे जगच बदलत चाललंय. त्याचा तरी काय दोष आहे? दादा तुमचं हे म्हणणं पटतंय मला, पण दादा जमिनीसाठी त्याला पटलाची पायरी चढावं लागेल. दादा असा कारकुड्या भावाला शासन झालंच पाहिजे. सूर्याजी राजेश अरे सूर्याजीला असं वाईट वांगा बोलू नका. अरे किती झालं तरी रक्ताची नाही नाती तुटत नाही पोरा. दादा तुमचं म्हणणं पटतंय मला. मला आता विश्रांतीची गरज आहे. दादा तुम्ही घरामध्ये विश्रांती घ्या. मी जरा गळ्याकडे जाऊन येतो. जा पोरा जा. पण 20 मावळाच्या घराकडे ये. चला तुम्हाला आधी घरी सोडतो. मी मग मन मध्ये जाऊन